तो शांतपणे तिथून बाहेर आला, गाडीत बसला आणि तिथून काही अंतर पुढे आला. थोडी मोकळी सुनसान जागा दिसत होती. अंगावर जागोजागी रक्त उडालं होतं. त्याच्या हातांना रक्त लागलेलं. गाडीमध्ये ठेवलेले स्पेअर कपडे होते. कॅनमध्ये थोडंसं पेट्रोल अजूनही शिल्लक होतं. तो गाडीतून खाली उतरला. मागच्या सीटवर ठेवलेला एक स्पेअर शर्ट त्याने सोबत घेतला आणि आता झाडीतून तो थोडासा आतल्या बाजूला निघाला. जीन्सवर फार रक्त उडालेलं नव्हतं. त्याने आता थोडंसं आतमध्ये येत अंगावरचा शर्ट उतरवला. पेट्रोलच्या त्या कॅनमध्ये तो शर्ट त्याने बुडवला आणि शर्टला आग लावली. रक्तात माखलेला तो शर्ट जळत होता. तोपर्यंत त्याने स्पेअर शर्ट अंगावर चढवला आणि आता तो कॅन त्याने स्वतःच्या सोबत घेतला आणि तो गाडीत येऊन बसला व तिथून निघाला. त्याच्या प्रतिशोधाला सुरुवात झाली होती. त्याच्या मनाला एक वेगळीच शांतता मिळत होती. त्या सुनसान रस्त्याने तो आता हायवेला येऊन पोहोचला आणि आता थेट प्रभात रोडच्या त्या हॉटेलजवळ येत त्याने गाडी थांबवली. पार्किंगमध्ये गाडी लावत, अंगावर एक जॅकेट चढवत तो आता अगदी शांतपणे तिथून हॉटेलच्या रूमसमोर येऊन उभा राहिला. ती केशवची रूम होती. दार अर्धवट उघडंच होतं. समोर सोफ्यावर आसावरी हातात एक पुस्तक घेऊन बसलेली. केशव बाल्कनीमध्ये मोबाईल बघत बसलेला होता. दार उघडून राजने आतमध्ये प्रवेश केला. तिने त्याच्याकडे वळून बघितलं. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड प्रेम ओथंबून वाहत असलेलं दिसत होतं. हातातलं पुस्तक सोफ्यावर टाकत ती त्याच्या दिशेला धावली आणि त्याला घट्टपणे मिठी मारली. तो काहीही बोलला नाही. ती काही वेळ त्याला मिठी मारून तशीच उभी राहिली. चल, आपल्या रूममध्ये जाऊ. केशव, जरा बॅग आणतोस? राज म्हणाला. आसावरीला घेऊन तो आता बाजूच्या त्याच्या खोलीमध्ये आला. लगेचच केशवही तिची बॅग घेऊन तिथे आला. मला आंघोळ करायची आहे, तर तुम्ही एक काम करा, जेवण ऑर्डर करा. खूप भूक लागली आहे, राज म्हणाला. तो तसाच बाथरूममध्ये आला. अंगावरचे कपडे त्याने उतरवले आणि शावर खाली जाऊन उभा राहिला. थंड पाण्यात त्याच्या शरीरावर उडालेले थोडेफार रक्त आता धुवून निघालं होतं. आज त्याने त्याच्या एका शत्रूला भयंकर अशी शिक्षा दिली होती. यामुळे त्याचं मन खूपच शांत झालेलं. आंघोळ करून तो बाहेर आला. अंगावर कपडे चढवले. आसावरी देखील चेंज करून आता सोफ्यावर येऊन बसली होती. ती राजची वाट बघत बसलेली. त्यामुळे ती ज्या साडीमध्ये आली होती तिने अजूनही तेच कपडे घातले होते. राज येईपर्यंत तिची नजर राजवरून हटत नव्हती. केशव, काम झालं का? हो सर. हे बघा, तुम्ही सांगितलं होतं तशी प्रत्येक वेगवेगळ्या लॉटरीची 3-3 तिकीट वेगवेगळ्या सिरियल नंबरची विकत आणली आहेत. या सगळ्यांचे निकाल उद्या संध्याकाळपर्यंत लागतील. जवळपास 70 तिकीट आहेत. प्रत्येकाचं पहिलं बक्षीस 1 कोटी, दुसरं बक्षीस 50 लाख आणि तिसरं बक्षीस 25 लाख या क्रमाने आहे. केशव म्हणाला. राजे, सगळं काय आहे? आसावरीने त्याला विचारलं. पैसे मिळवायचा कायदेशीर मार्ग, राज म्हणाला. मी तुला म्हटलं होतं ना, मला खूप बोलायचं आहे तुझ्याशी. आज रात्री आपण दोघांनीही झोपायचं नाहीये. राज तिच्याकडे बघत हसला आणि म्हणाला. तेवढ्यात रूमचं दार वाजलं. केशवनी दार उघडलं. वेटर जेवणाची ऑर्डर घेऊन आला होता. तिघांनी आता जेवण करून घेतलं. काही वेळातच वेटर प्लेट्स घेऊन गेला आणि मग केशवही त्याच्या रूममध्ये निघून गेला. राजने खोलीचं दार बंद केलं आणि आसावरी त्याला मागून येऊन बिलगली. किती वाट पाहिली मी या क्षणाची. एक दिवस 1 वर्षासारखा काढलाय मी. ती त्याच्यासाठी वेडी झाली होती जणू. राज तिच्या दिशेला वळाला. त्याने तिला घट्टपणे मिठीत उचललं आणि तसाच तिला बेडरूममध्ये घेऊन गेला. बेडरूमचं दार बंद झालं. इतक्या दिवसांचा विरह आणि एकमेकांच्या प्रती असलेलं आकर्षण आणि प्रेम आज सगळ्या सीमा ओलांडून बाहेर येत होतं. दोघांच्या प्रणयाने त्या खोलीतलं वातावरण देखील प्रणय प्रफुल्लित होऊन निघालं होतं.
प्रणयात हरवलेल्या त्या दोघांना वेळेचा काळाचा कसलाच गंध राहिलेला नव्हता. रात्रीचे 2 वाजले होते. त्याच्या छातीवर डोकं ठेवून ती आता बोलू लागली. तू काहीतरी म्हणाला होतास. खूप बोलायचं आहे तुझ्याशी, खूप काही सांगायचं आहे. आज कोणताही आडपडदा ठेवू नकोस. जे तुझ्या मनात आहे ते सगळं काही मला सांग, आसावरी म्हणाली. आणि आता तो बोलू लागला. माझ्या भूतकाळाबद्दल ऐकून तुला माझ्याबद्दल खूप सहानुभूती वाटेल, पण आज मी जे काही करून आलोय ते ऐकून तुला माझ्यावर तेवढाच तिरस्कार देखील येऊ शकतो. पण मी काहीही लपवणार नाही. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. एका चांगल्या कंपनीत चांगली नोकरी होती, बऱ्यापैकी प्रॉपर्टी होती. आणि अशातच माझं लग्न झालं आर्याबरोबर. आणि तिथूनच आयुष्याची बरबादी सुरू झाली. राज आता बोलत राहिला. त्याच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या गोष्टी तो तिला सांगू लागला. त्याच्या आईवडिलांचा मृत्यू, त्याची मानसिक अवस्था आणि मग एका भिकाऱ्याचं आयुष्य जो तो जगला, ते सगळं काही ऐकून आसावरीच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मग पुढे काय झालं? तू तुझ्या त्या अवस्थेतून या अवस्थेत कसा आलास? तिने विचारलं. असं समज, चमत्कार घडला. त्या रात्री मी भुकेल्या अवस्थेत ब्रिज खाली झोपलो होतो. एक गाडी घेऊन थांबली. मला खाण्याचं आमिष देऊन त्यांनी गाडीत बसवलं. खाण्यात गुंगीचं औषध देऊन ते मला कुठेतरी घेऊन चालले होते. नंतर काय झालं काहीच आठवत नाही. नंतर तो माणूस माझ्याबरोबर निश्चित अवस्थेत पडलेला. गाडी एका जंगलात उभी होती. त्याच्यासोबतचे ते 2 जण तिथे नव्हते. तो माणूस मेलेला. मी त्याच्या अंगावरचे कपडे घेतले आणि त्याचं प्रेत तिथेच टाकून जीव वाचवत त्याची गाडी घेऊन निघालो. पुढे मग मी त्या हॉटेलवर आलो. आपली भेट झाली. कोणता तरी चमत्कार झाला होता असं समज. राज तिला त्या रात्री जे काही खरं खरं घडलं होतं ते सांगू शकत नव्हता. त्यामुळे त्याने थोडाफार बदल करून त्या रात्रीचं वर्णन केलं होतं. आता मी परत आलोय प्रतिशोध घेण्यासाठी, ज्याची सुरुवात तर 2 दिवस आधी झाली आहे. ज्या मांत्रिकाने माझ्यावर ही करणी केली होती त्याला जिवंत जाळले मी. आणि आज काही तासांपूर्वीच त्या इन्स्पेक्टरचाही काटा काढलाय. त्याच कामात होतो म्हणून उशीर झाला. मी कोण आहे हे मी तुझ्यापासून लपवणार नाही. तुझ्यावर प्रेम आहे माझं, म्हणून मी तुला सगळं काही खरं खरं सांगतोय. हे ऐकून आता तुला ठरवायचं आहे की तुला माझ्याबरोबर राहायचं आहे की नाही. तुझ्या प्रत्येक निर्णयाचा मी सन्मान करेन. तो तिच्याकडे बघत म्हणाला. तिने त्याला घट्टपणे मिठी मारली. इतकं सगळं सोसलं आहेस तू. दुसरा एखादा असता तर आतापर्यंत त्याने स्वतःला कधीच संपवलं असतं. पण त्यातूनही तू उठून उभा राहिलास. आणि आता प्रतिशोध घेणं हा तुझा अधिकार आहे. तू जर हा प्रतिशोध घेतला नसतास तर कदाचित मी तुला त्या क्षणीच सोडलं असतं. आणि या प्रतिशोधात मी पूर्णपणे तुझ्या सोबत आहे. तिचं हे बोलणं ऐकून त्यांच्यातलं अंतर आता पूर्णपणे नष्ट झालं. प्रणयाला आणखीच धुंदी आणि आवेग आला. ती रात्र त्यांनी एकमेकांना भरभरून प्रेम केलं आणि प्रत्येक क्षणाला एकमेकांसाठीची ओढ वाढतच चालली होती. सकाळ झाली होती. राजला 8 वाजता जाग आली. आसावरी त्याच्याकडे एकटक बघत त्याच्या बाजूला आडवी पडून होती. तिच्या नजरेतलं त्याच्यावरचं प्रेम काही केल्या कमी होत नव्हतं. गुड मॉर्निंग, तो म्हणाला. तिने एक गोड असं स्मित हास्य केलं. चल आवरून घेऊ. आजचा दिवस आपल्यासाठी खूप काही घेऊन येणार आहे. पण आज आपण फक्त बाहेर फिरणार आहोत, राज म्हणाला. दोघेही आता बेडवरून उठले. एक एक करून त्यांनी आवरून घेतलं. स्थळ, कॉटेज. वेळ सकाळी 9ची. कॉटेजच्या बाहेर पोलिसांच्या 2 गाड्या उभ्या होत्या आणि आता एक तिसरी गाडी तिथे गेटजवळ येऊन थांबली. गाडीतून एक सिनियर लेव्हलचा ऑफिसर बाहेर उतरला. त्याच्या चेहऱ्यावर खूपच तणाव दिसत होता. त्याच्यासोबत 2 इन्स्पेक्टर उतरले आणि आता ते तिघेही गेटमधून आत बंगल्याच्या दरवाजाकडे चालू लागले. अंगणात 2-3 ऑफिसर उभे होते. त्यातला एक त्याच्या जवळ आला आणि त्याच्या बरोबर चालू लागला. काय मॅटर आहे बाबा? त्या सिनियर ऑफिसरने विचारलं. सुदाम पाटील, इन्स्पेक्टर.
पुण्यात त्यांची पोस्टिंग होती. ते आणि त्यांचे एक महिला मित्र इथे खुर्चीला बांधलेल्या अवस्थेत सापडले. अंगावर खूप साऱ्या जखमा होत्या आणि मग पेट्रोल टाकून आग लावून देण्यात आली होती. आग लावल्यानंतर 5 मिनिटं त्यांना तसंच जळू दिलं असेल आणि मग त्यांच्यावर पाणी टाकण्यात आलं असेल, असा प्राथमिक अंदाज त्यांच्या अवस्थेकडे बघून वाटत आहे. तो जो कोणी होता खूप जास्त क्रूर होता. त्याने ज्या प्रकारच्या यातना त्या दोघांना दिल्या होत्या, स्पेशली सुदाम पाटील यांना, त्या भयानक होत्या. शरीरावर जागोजागी स्टेपलरच्या पिना मारल्या होत्या. दोन्ही गुडघ्यांमध्ये ड्रिल मशीनने ड्रिलिंग केलं होतं आणि पुढे त्याने जे केलं असेल ते तर म्हणजे अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे, जी मी सांगूही शकत नाही. कमॉन, माझ्याकडे वेळ कमी आहे. पटकन सांग, काय केलंय अजून? सिनियर ऑफिसर जरासा भडकला. सर, त्याने दोघांच्याही दोन्ही हाताची सगळीच्या सगळी बोटं छाटली आहेत. इतकंच नाही सर, अजून त्याने... तो परत एकदा थांबला. अजून काय? सर, त्याने दोघांच्या जिभा देखील कापल्यात आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे त्याला त्या दोघांना जीवे मारायचं नव्हतं. ते जिवंत राहिले पाहिजेत याची खात्री त्यांनी घेतली. दोघं जवळजवळ 60% भाजले आहेत. इथल्या जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. रात्री जवळपास 11:30 वाजता नोकराला शुद्ध आली आणि मग त्याने इथल्या जवळच्या पोलीस चौकीला फोन केला. त्यानंतर इथे ॲम्ब्युलन्स आणून त्या दोघांना इथल्याच जिल्हा रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं. सब इन्स्पेक्टर म्हणाला, खूपच भयानक असेल तो माणूस. जीभ कापल्या, बोट छाटली, म्हणजे त्याच्याबद्दल त्या दोघांनी कोणालाही सांगू नये. आणि इतकंच काय, त्यांच्याबद्दल त्याचं वर्णन लिहून देखील त्यांना देता येऊ नये म्हणून त्यांनी हे केलं. कदाचित असेही असू शकेल की तो व्यक्ती या दोघांच्या परिचयाचा असावा, सिनियर ऑफिसर म्हणाला. नोकराने काय जबाब दिला आहे? त्याने विचारलं. नोकर घाबरलेला आहे. नोकराच्या सांगण्यानुसार संध्याकाळी 7:30 वाजता ते दोघेजण म्हणजे सुदाम पाटील आणि त्यांची महिला मित्र अनिता इथे आले. त्यांचं इथं दर विकेंडला येणं जाणं असायचं. दर विकेंडला ते संध्याकाळी याच वेळी इथे यायचे, पूर्ण रात्री इथे घालवायचे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी परत निघून जायचे. हे कॉटेज सुदाम पाटील यांच्या एका मित्राचं आहे. तो साताऱ्याला असतो, एक व्यावसायिक आहे. त्यांचं हे कॉटेज आहे. तर काल 7:30 वाजता हे दोघे इथे आले. सुदामने नोकराला काही पैसे देऊन मटण आणि दारू आणायला म्हणून गावात पाठवलं होतं. नोकर त्याच्या गाडीवर ते आणायला गेला होता. तिथून यायला त्याला अर्धा-पाऊण तास लागला असेल. अर्ध्या-पाऊण तासानंतर तो जेव्हा इथे आला तेव्हा खिडकीतून हलका हलका धूर बाहेर येत असल्याचं त्याला जाणवलं. त्याने दार वाजवलं. दार उघडल्या समोर एक चेहऱ्याला मास्क लावलेला व्यक्ती उभा होता. पुढच्या क्षणी त्या व्यक्तीने नोकराच्या नाकावर ठोसा लगावला. तो ठोसा नाकावर बसल्यावर नोकर जागीच बेशुद्ध झाला. त्यानंतर काय झालं त्याला माहिती नाही, पण बेशुद्ध होण्याआधी त्याने जे पाहिलं होतं, खुर्चीवर त्या दोघांच्याही शरीरांना आग लागलेली होती आणि ते दोघे किंचाळत नव्हते, नुसतेच तडफडत खुर्चीवर चुळबुळ करत होते. काही वेळाने नोकराला जाग आली तेव्हा तो माणूस इथे नव्हता. या दोघांचीही शरीर पाणी टाकून विझवण्यात आलेली होती. ते दोघेही तडफडत होते. मग नोकरांनी त्याच्या मोबाईलवरून पोलीस स्टेशनला फोन केला. अवघड आहे या माणसाला पकडणं, काहीच ट्रेस सोडला नाहीये. एक काम करा, टोल नाक्यावरचे CCTV फुटेज काढा. तो जो कोणी असेल तो पुण्यापासून यांचा पाठलाग करत आला असावा, कारण नोकर ज्या क्षणी इथून गेला त्या क्षणी हा माणूस इथे घुसला. म्हणजेच हा माणूस सुदाम पाटील आणि त्या स्त्रीवर नजर ठेवून होता. हा माणूस नक्कीच पुण्यापासून याचा पाठलाग करत आलेला असावा. CCTV फुटेज काढा. याच्या आजूबाजूला ज्या कोणत्या गाड्या दिसतील त्या सगळ्या गाड्यांचे रेकॉर्ड आपल्याला शोधावे लागेल. हा एकच आपल्यासाठी महत्त्वाचा ट्रेस ठरू शकतो, सिनियर ऑफिसर म्हणाला आणि तिथून निघून गेला. स्थळ हिल व्ह्यू रेसिडेन्सी, बानेर. वेळ संध्याकाळी 5 वाजताची. आर्या बाल्कनीत उभी राहून कॉफी घेत
बाहेर मुसळधार कोसळणारा पाऊस बघत होती. हळूच तिच्या मागे येत विक्रांत उभा राहिला. तिला मागून बिलगत तिच्या गालावर त्याने ओठ टेकवले. उद्या आता परत ऑफिस, परत पुढचे 5 दिवस तेच काम. कंटाळा आलाय मला या रुटीनचा आता. आर्या म्हणाली, अजून थोडे दिवस. एकदा का गोव्याचं रिसॉर्ट तयार झालं आणि एकदा पैसे यायला सुरुवात झाली की मग आपणही तिकडे जाऊ कायमचे. या शहरी जीवनाचा मलाही वैताग आलाय आता. खरंच कधी कधी मला विश्वास बसत नाही की आपण दोघं आता विवाहित आहोत. किती स्ट्रगल केला आपण एकत्र येण्यासाठी. कुठल्या थराला गेलो होतो आपण. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर म्हणतात, ती गोष्ट आपण प्रत्यक्षात उतरवली. विक्रांत म्हणाला, हो. कुठे असेल रे तो? जिवंत असेल की मेला असेल? तिने कुतूहल म्हणून विक्रांतकडे बघत विचारलं. खरं सांगू तुला, मी बोललो नाही, पण 8 महिन्यापूर्वी मी त्याला बघितलं होतं. विक्रांतने ही गोष्ट तिला पहिल्यांदा सांगितली होती. काय? कुठे? तिने चमकून त्याच्याकडे बघितलं. स्टेशनच्या इथं सिग्नलजवळ. वेडा झाल्यासारखा वाटत होता. आय एम नॉट शुअर की तोच होता. काळवंडलेला चेहरा, सडपातळ शरीर, अंगावर मळून काळे झालेले कपडे. भिकारी वाटत होता. गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या फुटपाथवर तो बसला होता. एकटाच कुणाशी तरी बोलत होता. आरडाओरडा करत होता. लोक त्याला बघून त्याच्या बाजूने जात होती. त्याच्या ओरडण्याचा आवाज मला ऐकू आला आणि मी त्या दिशेला बघितलं. मी कॅबमध्ये होतो. काच खाली करून मी पाहिलं. चेहरा ओळखीचा वाटला, पण अजूनही मला खात्री नाही की तो राजवर्धनच होता. आपल्या दोघांच्या मध्ये येण्याची किंमत तर त्याला चुकवावी लागणारच होती. आणि हे बघ, या जगात तुम्ही जितके चांगले असता तितकी तुमची दुर्गती होते. कलियुग आहे. वाईट बनून राहणं आणि स्वतःचा स्वार्थ साधणं हेच सर्वोच्च कर्म आहे. इथं एकच नियम आहे, तो म्हणजे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. तो फिट नव्हता, त्यामुळेच सर्वाईव्ह करू शकला नाही. ते दोघेही हसत हसत बाल्कनीमधून हॉलमध्ये आले. जाऊ दे, सोड ना. कुठल्या माणसाचं नाव घेते तू पण? मस्त मूड आहे. चल बाहेर जाऊ एखाद्या पबमध्ये, ड्रिंक्स घेऊ, मस्त डिनर करू आणि रात्री येऊ. उद्यापासून परत ऑफिसला जायचंय. मी तुझ्यासाठी तो वाईन कलरचा पार्टीवेअर ड्रेस आणलाय, तो घालून ये. खूप हॉट दिसतेस त्याच्यात. माझा मूड आज खूप रोमॅन्टिक आहे. आपण बाहेर जाऊ, विक्रांत तिला म्हणाला. ती त्याच्या रूममध्ये गेली आणि विक्रांत देखील आता आवरायला स्वतःच्या खोलीत गेला. काही वेळातच त्याने सांगितलेला तो ड्रेस घालून ती बाहेर आली. तो देखील आवरून बाहेर आला. लाईट्स बंद करून आता ते बाहेर जायला निघाले. विक्रांतने दार उघडलं आणि त्याची नजर बाहेर गेली. दाराच्या समोर एक बॉक्स ठेवला होता. एक छोटासा बॉक्स ज्याच्या भोवती गोल्डन कलरचा पेपर गुंडाळलेला होता. विक्रांत, हे कोणता आता नवीन सरप्राईज? आर्याने त्याच्याकडे बघत विचारलं. हे तर मी तुला विचारणार होतो. माझा तर बर्थडे पण नाहीये. मला वाटलं तू काहीतरी मागवलं आहेस. बघ, कदाचित दुसऱ्याचं पार्सल असेल. कोणीतरी आपल्या दारासमोर ठेवून गेला असेल, आर्या म्हणाली. विक्रांत तो बॉक्स हातात उचलला. त्यावर त्याचं आणि तिचं नाव लिहिलेलं होतं. आतमध्ये काहीतरी वजनदार गोष्ट दिसते आहे. कदाचित तुझ्या डॅडनी हे पाठवलं असेल. चल बघू काय आहे ते. दोघेही तो बॉक्स घेऊन आता परत आले. हॉलमध्ये येत विक्रांतने बॉक्सवरचा तो पेपर बाजूला काढला. तो एक पुठ्ठ्याचा बॉक्स होता. टेप वगैरे लावून व्यवस्थित पॅक केला होता. त्याच्यावरच्या पट्ट्या काढत विक्रांतने तो बॉक्स उघडला. आतमध्ये आणखी एक छोटा बॉक्स होता. तो बॉक्सही त्याने बाहेर काढला. त्याच्यावरची पट्टी बाजूला करत त्याने आतमधला प्लास्टिकचा एक काळा डब्बा बाहेर काढला. काय असेल? एक काम कर, तू बघ. मला सरप्राईज आवडत नाहीत. आय हेट देम. असं म्हणत त्याने तो काळा डब्बा तिच्याकडे दिला. त्या डब्याचं झाकण तिने उघडलं आणि आत बघताच तो डब्बा तिने बाजूला टाकून दिला. ती जोरात किंचाळली. त्याचं लक्ष मोबाईलमध्ये होतं, पण तिच्या ओरडण्याने तो एकदम दचकला आणि त्याने जमिनीवर पडलेल्या त्या डब्यातील गोष्टी बघितल्या. रक्तात माखलेली
एकाला एक दोऱ्याने बांधलेली विष छाटलेली मानवी बोट आणि रक्तात माखलेल्या 2 कापलेल्या मानवी जिभा पाहून त्या दोघांची छाती धडधडत राहिली. भीतीने तिच्या डोळ्यातून पाणी निघालं होतं, तर त्याला घाम फुटला होता. राज आणि आसावरी आज दिवसभर फिरत होते. खूप वर्षांनी आज तो जरा मनमोकळा वागत होता. कसलीही भीती, कसलाच न्यूनगंड नव्हता. तिच्या सहवासात त्याला आयुष्यात पहिल्यांदा जाणवत होतं की खरं प्रेम नक्की काय असतं. ती सावलीसारखी त्याच्या सोबत होती. संध्याकाळी 8 वाजता ते हॉटेलच्या पार्किंगमध्ये आले. दिवसभर आज त्यांनी थिएटरला जाऊन पिक्चर बघितलेला. महागड्या एका हॉटेलमध्ये जेवण केलं होतं. तिच्यासाठी काही शॉपिंग केली होती. दिवस खूप छान गेला होता. डिक्की वापरत नाहीस? गाडी बाहेर उतरताच तिने विचारलं. वापरतो, माझं काही सामान आहे त्यात. शिवाय डिक्कीच्या लॉकचा प्रॉब्लेम आहे म्हणून सध्या वापरत नाही, तो म्हणाला. मनात एक धाकधूक होती. राज आणि ती आता हॉटेल रूममध्ये आले. केशव आज लॉटरी सेंटर्सवर गेला होता. संध्याकाळी सगळ्या लॉटरीचा निकाल होता. तो अजून आलेला नव्हता. राज रूममध्ये आला आणि त्याने केशवला फोन लावला. त्याच्या फोनची रिंग वाजत होती आणि तितक्यात राजच्या रूमची बेल वाजली. राज दरवाजाजवळ आला. त्याने दार उघडलं. समोर केशव उभा होता. केशवच्या चेहऱ्यावरचे हावभाव म्हणजे असे होते जणू एखादी अचंबित करणारी गोष्ट त्याने आज अनुभवली असावी. तुलाच फोन करत होतो. काय झालं? लॉटरीचे निकाल लागले असतील ना? किशोर काहीच न बोलता आतमध्ये आला आणि त्याने दार बंद करून घेतलं. नक्की तो खुश होता, घाबरलेला होता की आणखी काही भावना त्याच्या मनात होत्या? काहीच कळत नव्हतं. तो सोफ्यावर बसला. समोर ठेवलेलं पाणी त्याने प्यायलं. राज त्याच्या बाजूला येऊन बसला. अरे काय झालं? काही सांगशील का? राजने विचारलं. सर, तुम्ही कोण आहात नक्की? केशवने विचित्र असा प्रश्न केला. अरे मी काय विचारतोय, तू काय विचारतोयस? त्याने राजचा हात हातात धरला. सर, आपण जेवढी तिकडं काढली होती त्या सगळ्या तिकिटांना बक्षीस लागले. म्हणजे एकही तिकीट असं नव्हतं ज्याला बक्षीस नाही मिळाले. हा कोणता चमत्कार आहे सर? तुम्ही जे म्हणाला ते सगळं घडलं म्हणून मी विचारलं सर. तुम्ही नक्की आहात कोण? केशवच्या चेहऱ्यावर आता कुठे आनंद झळकू लागला होता. मला वाटलं की सर, मी हिशोब केला नाही अजून, पण साधारण किती रुपये मिळतील आपल्याला यातून? केशवने विचारलं. 23 कोटी. 23 तिकीट 1 कोटीची, 23 तिकीट 50 लाखाची, 24 तिकीट 25 लाखाची. म्हणजे एकूण बक्षिसाची रक्कम 40 कोटी 50 लाख. पण यातून टॅक्स कट होईल 30%, म्हणजेच 12 कोटी 15 लाख. तर इथेच गेले 28 कोटी 35 लाख आपल्याला मिळतील. खोलीतून बाहेर येत आसावरीने अगदी काही क्षणात सगळा हिशोब केला होता. बापरे, 28 कोटी 35 लाख. केशव हैराण झाला होता ती रक्कम ऐकून. राज, पण हे पैसे तू क्लेम कसे करणार आहेस? इतकं सोपं नाही. आपण 3 जण आहोत. त्यात तुझं कुठे बँक अकाउंट असेल असं मला वाटत नाही. केशव आणि माझं बँक अकाउंट आहे, पण त्यात एवढी रक्कम एकदम, आणि ते पण इतक्या साऱ्या तिकिटांची रक्कम फक्त 2 विजेत्यांनाच मिळाली आहे. हे थोडं संशयास्पद होईल. तिने योग्य प्रश्न विचारला होता, पण त्याचे उत्तर राजकडे तयार होतं. त्याची काळजी तुम्ही करू नका. त्याची व्यवस्था हळूहळू करण्यात येईल. तिकीट जमा करायची शेवटची तारीख किती आहे आणि त्याला अजून किती दिवस बाकी आहेत? राजने विचारलं. तसे 15 दिवस आहेत. 15 दिवसांच्या आत तिकीट त्या लॉटरी ऑफिसला जमा करायला हवीत. मग तिथून 7 दिवसांमध्ये पैसे बँकेत ट्रान्स्फर होतात. ठीक आहे. राजने आता तिथून दीपकला फोन लावला. दीपकसोबत तो बराच वेळ बाल्कनीमध्ये उभा राहून बोलत राहिला. काही वेळानंतर तो रूमच्या आतमध्ये आला. ठीक आहे, माझा एक माणूस आहे, मित्रच आहे, अगदी विश्वासातला. तो हा सगळा पैसा व्यवस्थितरित्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये पार्क करून आपल्यापर्यंत पोहोचवेल. त्याला 3 दिवसांचा वेळ हवा आहे बाकी सगळा सेटअप करायला. या सगळ्यात फार नाही, पण 1 कोटी रुपये नक्की खर्च होतील. त्यामुळे काही हरकत नाही.
राज म्हणाला. आता सगळेच खुश झाले होते. आपण उद्या हॉटेलची रूम सोडणार आहोत. राज म्हणाला, म्हणजे आता आपण दुसरीकडे कुठे राहणार आहोत? आसावरीने विचारलं. बानेरला एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक 3 BHK फ्लॅट मिळाला आहे आणि तुला ऐकून खूप जास्त आनंद होईल. आपले तिथं शेजारी कोण आहे ते? विक्रांत पाटील आणि आर्या पाटील. राजच्या चेहऱ्यावरचं सैतानी स्मित हास्य पाहून ती देखील उल्हासित झाली होती. खरं सांगतोस तू? ग्रेट. तिला त्याचा प्रतिशोध बघायचा होता आणि त्यासाठी आता तिला त्या दोघांनाही जवळून बघता येणार होतं. स्थळ पुणे पोलीस आयुक्त. वेळ सकाळी 9ची. सिनियर ऑफिसर रणजित कामत ऑफिसमध्ये पोहोचले होते. सुदाम पाटीलवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज त्यांनी एक मीटिंग ठेवली होती. एक दिवस उलटून गेलेला. बोला, काय अपडेट आहे या केसवर? तो आत येत म्हणाला. समोर 2 इन्स्पेक्टर आणि एक PSI बसले होते. सर, CCTV फुटेज काढलेत. टोल नाक्यावरचे, ज्या बारमध्ये ते शेवटचे थांबले होते तिथले. या 2 ठिकाणाचे CCTV मिळालेत. स्कॅन करणं सुरू आहे. PSIने माहिती दिली. यांच्या पास्ट लाईफबद्दल काही माहिती मिळाली का? त्याची कोणाची दुश्मनी होती वगैरे? हो सर, त्यांची खूप साऱ्या जणांबरोबर दुश्मनी होती. तसेच त्यांच्या ओळखीही वरपर्यंत होत्या. आपण आताच पुण्यात आला आहात, त्यामुळे कदाचित आपल्याला माहिती नसेल, पण आसपासच्या लोकांच्या सांगण्यानुसार सुदाम पाटील हे अतिशय करप्ट असे अधिकारी होते. त्यांच्या खूप ठिकाणी प्रॉपर्टीज आहेत. खूप सारा पैसा आहे, जो नक्कीच त्यांनी इमानदार राहून तर कमावलेला नाही. शत्रुत्व म्हणावं तर एक संशयित आहे, ज्यानेही काम केलं असायची शक्यता आहे. तो म्हणजे त्या दिवशी तिथे असलेला अनिता जेडे यांचा पती. त्यानेही काम केलं असायची शक्यता आहे, कारण अनिता यांचे सुदाम पाटील यांच्याशी संबंध होते. ही गोष्ट त्यांच्या पतीलाही ठाऊक होती आणि आताच 2 महिन्यांपूर्वी डेक्कन पोलीस स्टेशनच्या बाहेरच सुदाम पाटील आणि त्यांच्या पतीमध्ये वाद झाला. सुदाम पाटील हे त्यांच्या पतीला धमकवायचे. काही खोट्या केसेसही केल्या होत्या सुदामने त्या माणसावर. त्या माणसाला अनिता यांना घटस्फोट द्यायचा होता, पण सुदाम त्यासाठी विरोध करत होता. घटस्फोट द्यायचा असेल तर 25 लाख रुपये देऊन सेटलमेंट कर, तरच घटस्फोट मिळेल, अशी धमकी सुनामी त्यांना दिली होती. त्या दिवशी जेव्हा पोलीस चौकीबाहेर हा वाद झाला, तेव्हा त्या माणसाने 4 चौघात धमकी देखील दिली होती की सुदाम पाटील यांना तो जीवे मारून टाकेल. त्याला आम्ही ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरू आहे. सुदाम आणि अनिता कसे आहेत? सिनियरने प्रश्न केला. सर, जिवंत आहेत, पण खूप त्रास होतोय त्यांना. मुख्य म्हणजे काही बोलू शकत नाहीत. तडफड होत आहे नुसती. डॉक्टरांशी माझं बोलणं झालं आहे. ते म्हणाले की हे जिवंत राहतील. यांच्या जीवाला आता कोणताही धोका नाहीये, पण त्यांची अवस्था खूपच भयानक आहे. रिकवर व्हायला वेळ लागेल. PSI म्हणाला. टोल नाक्याचे CCTV व्यवस्थित स्कॅन करा. त्या बारच्या बाहेर देखील तो CCTV फुटेज तुम्हाला मिळालाय, तो देखील व्यवस्थित स्कॅन करा. खुनी जो कोणी आहे तो पुण्यातच गेला असणार याची मला खात्री आहे. सिनियर असं म्हणत निघून गेला.